मात्र नाही आलो घोड्या सरती दे काय पळा या इकडे या इकडे गार्डन मध्ये पहले इसका निशाना बहुत अच्छा था। पहले था पोरी माहिती आहे इकडून गोळी लाईनी फोन असं हे लाकलून द्या मैं आती हूँ तभी क्रिकेट में जिंकते हो। कवडे हरलो आम्ही याचे पाय हरलो चला देखा मुझे पता था ये ऐसे सांगेगा। मित्रांनो या अंड्याचा बुर्जी आणि भाकर बनवली फुल मजा आहे बघ सगळ्यांचं हा घ्या घ्या का पोट भरून सब लोग थोड़ा थोड़ा सा दो ना तू तेवढाच काय मित्रांनो तुम्हाला क्रेज देखायचा आहे ग्राउंड मध्ये देखायचा आहे 1 2 3 हो मित्रांनो या असे एक नंबर उचललं 2 3 ते दादा जरा घोडा बिचकला त्याच्यामुळे पडले ते दोस्तों ये देखो ये भी फैमिली हो चुकी सिमी अपनी फैमिली का अभी होगी अभी दोस्तों पब्लिक को हमारी भी फैमिली देखना है अगर नहीं देखना है कि देखना है कमेंट करो फटाफट तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज मित्रांनो ब्लॉग मध्ये फुल राडा होणार आहे कारण का आज आम्ही सगळेजण चाललोय अशा ठिकाणी जिथं बाहेर फॉरेन कंट्रीतून लोक फिरण्यासाठी येतात एक्सप्लोर करण्यासाठी येतात आणि ते ठिकाण आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला गर्व आहे आणि बायको आहे ना ती बसते इकडे ये बघा भाकरी बुजाय बसरली ए बायको काय हो तुला माहित आहे आज आपण कुंक चालू अरे मग हमरे को माहिती है ना काय कुंक अभी चालू घोड़े का रेस देखने को आणि कोट माथेरानला मित्रांनो आम्ही चालू अरे रुको मेरे को पूरा बोलने दो हा बोल इतना 2 साल हो गया मित्रांनो लग्न को पर इसने अभी तक मेरे को उधर नहीं झेके गया तुम्हाला तर माहित होता ना कि हर वर्ष रेस होता है मग नको का माझी लाडाची बायकोला घेऊन जाऊ लाड नको यांचं मित्रांनो आता मग दरवर्षी चला 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 हा त्याच्यामुळे काय नाला सांगला पण या वर्षी पुरा राडा होणार आहे आणि मस्त त्याने भाकरी बिकरी बुजायची कारण काय मित्रांनो तिकडं बाहेर खाण्यापेक्षा मस्त आपल्या भाकरी बिकरी काय भाजी व्हायची खाव आणि आमच्या आई तिकडे मस्त बसली आहे हे त्याने आंब कोठव या काय वाय आहे या काय बनायला आहे हा वडी काच आहे वडी अरे अरे आमच्या नुसती बडक दे असं ना का बाबा चल मला याव दे व्हिडिओ मध्ये आज ते लय सरती दे काय नाही हो का आणि मित्रांनो आमची चुटकी आहे ती बाबू मस्त इकडे झोपली थंडीमध्ये तर चला मित्रांनो आता टाइम वेस्ट ना करतो कारण का आपल्याला माथेरानला जायचं आहे आणि सोनू आलेला आहे रात्रीच तो मस्त आहे बघा इकडे झोपलाय मित्रांनो सोनू आणि मित्रांनो आपली जान आपली शान आपली मेहनत कोण आज सपना आहे असा सिल्वर प्ले बटन स्वतःची हिमतीवर स्वतःचा आणण्यासाठी त्यांनी कमेंट करा आणि मित्रांनो बाबा इकडे बसलेला आहे आबा तुम्ही पहिले सर्दी देखायचा कसं जा तुम्ही पायी मित्रांनो आता कसं झालंय की आता प्रत्येक जणाच्या कुल्याखाली गाड्या आलेल्या आहेत मग तो एन्जॉयमेंट होता तो बाबांच्या जमान्यात त्या टायमाला त्या खूप एन्जॉय केलाय आम्ही केलंय जेव्हा गाड्या नव्हत्या तेव्हा चालत जायचो डोंगराच्या खिंडीत आणि माथेरानला फुली धमाल करायचो रेस म्हणजे ते सरतीला काय रेस स्कोर काय सांगता मला नाही माहिती पण आमच्या सरती सांगतात तुम्ही कुठून जायचं इथून जातो आनंदवाडी डोंगरातून आंब्याच्या राठीतून आणि मग सांग बरा आणि मग तिकडे खायला वगैरे कसं असायचं आम्ही भाकरी घेऊन जातो इकडून घरातून मित्रांनो म्हणजे बाबांनी त्या येते लाईफ एन्जॉय केलेली आहे आणि खांडीतून म्हणजे इकडून डोंगरातून चालत आहे किती टाइम लागायचा आबा इकडून चालत आहे 3 घंटे 3 घंटे चालाय मित्रांनो हे म्हणजे क्रेज असा समजायचा का क्रेज आहे क्रेज आणि यावर्षी कसं धमाल होते पुरी अख्ख्या गार्डन मध्ये मित्रांनो आमचे आदिवासी लोक त्या गार्डन माथेरानमध्ये फेमस आहे मित्रांनो त्याला आदिवासी गार्डन सांगतात ते का कारण अख्ख्या आदिवासी आमची पोरा पोरी आणि ज्या माणसा सगळे अख्ख्या ते गार्डनच आदिवासी लोकांनी भरात आणि फुल तिकडं धमाल करता मजा करता जत्रेसारखी पाळण्यातही बसता पण
त्या कोठा आहे काय कसा काय आमच्या तुम्हाला दाखवू. आमची बाकी पब्लिक लवकर चालली आता आम्ही पटापट तयारी करतो आणि तुम्हाला भेटतो आणि जातो माथेरानला. आई काय म्हणते काय तुम्ही चालले माझ्यासाठी चिक्की आणा. हा आणि मित्रांनो चिक्क्या बिक्या माणूस कसा आहे पैसा असो नसो पण चिक्की माथेरानची आणलीच पाहिजे कारण फेमस चिक्क्या आहे तिकडे सरतील गेला की माणूस चिक्क्या अशा पुऱ्या पिशा भरून आणि तर चला आता ब्लॉग जास्त काय बोलत ना तुम्हाला डायरेक्ट आता भेटतो रेडी होऊन आणि जाऊ आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवतो सरती आणि माथेरानच्या ट्रिप मध्ये एन्जॉयमेंट कशी असत ती. मित्रांनो आम्ही रेडी झालो आता आम्ही चाललो माथेरानला आणि मेरा तो फर्स्ट टाइम है मित्रांनो देखने का शर्यत क्या घोड़े का शर्यत घोड्याचे रेस कोर्स काय तर सांगता पण आमच्या सरती सांगता घोड्याचं मग तुम्हाला मग सांगला आता आम्ही आवडी जाणं आपली बाकी पब्लिक मोहर पोचलेली सगळे पोचले तिकडे. लेट झालो जरा कामानिमित्त पण आता निघतो जेवढा होईल शक्य तुम्हाला तेवढा आजचा धमाल दाखवून आणि माथेरानचा कसा काय केवढा भरलाय त्या सगळा दाखवून आणि मेन तुम्हाला पहिला आदिवासी गार्डन दाखवतो. तो गार्डन म्हणजे आदिवासी आमचे बांधवांनी भरलेलाच असतो. तर चला टाइम वेस्ट नाही करतो तुम्हाला डायरेक्ट भेटतो आम्ही तिकडं. यो हमारा सोनू गँग. मित्रांनो इकडं सोनूच्या गाडीचे टायर मध्ये जरा हवा कमी आहे. सोनू मस्त पैकी हवा भरितो आणि मित्रा उन्हा उडायला काय सांगू तुम्हाला पुरा पापू झाले म्हणजे आता मला वाटत चेहऱ्याच कातडे वाचा अंडू फोडून वाचला तरी पोळा रेडी व्हायला. हा तर चला आता तुम्हाला जरा व्ह्यू दाखवतो. मित्रांनो इकडे आहे ना खूप डेंजर खूप खतरनाक टर्निंग आहे. जर आता तुम्ही कोणी पण माथेरानला येणार ना मग वाहन हळू चालवा गाडी वगैरे धीरे चालवा. सांभाळून कारण स्वतःची सेफ्टी फर्स्ट आहे. मित्रांनो फर्स्ट वाला टर्न आहे ना ह्यो लय खतरनाक आहे. हे दुसरा टर्न आहे ना खतरनाक वाला. आता आम्ही घाटामध्ये माथेरानच्या मस्त पैकी आणि एक ही जी पटरी गेली ना जे कोणी आला असेल इकडं कड्यावरच्या गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी तर हे बघा इकडं तो हीच पटरी आहे ती इकडून जातात. हे बघा असा कड्यावरचा गणपती आहे मोठा. इकडून येण्या जाण्याची सगळे गाड्या वगैरे टॅक्स भेटतात खाली. आता आम्ही मध्य घाटात आहे म्हणजे आता पोचणार जरा ह्यो डोंगर चढलू का लगेच आम्ही दस्तुरीवर पोचून आणि कड्यावरचा गणपती बाप्पा बघायचा असेल आणि ब्लॉग पाहिजे तो पर्सनली तर आम्हाला पटापट कमेंट करा. गणपती बाप्पा आणि मित्रांनो तुम्हाला जन्नत देखायची हे बघा मित्रांनो पूर्ण व्ह्यू ही जुमापट्टी आहे हे आपलं पूर्ण नेरळ आहे मित्रांनो. हे बघा इकडं आणि आपला घरकोट आहे आणि आमचं घर आहे या डोंगराची मंगी आहे मित्रांनो. या डोंगराची मंगी आहे हे बघा मित्रांनो इकडे लिहिलंय सावधान वाहन सावकाश चालवा. तर मित्रांनो माथेरान का सबसे डेंजर आणि काय खतरनाक टर्निंग आता मग तुम्हाला दाखवतो थांबा. म्हणजे सगळ्यात खतरनाक टर्निंग आहे मित्रा माथेरान घाटातला तो तुम्हाला दाखवतो. ह्यो बघा मित्रांनो ह्यो जो टर्निंग आहे ना मित्रांनो इथे किती डिग्रीवरती आहे काय सांगू नाही शकत मी तर पण तुम्ही जज करा की हा टर्निंग किती खतरनाक आहे. इथून पूर्ण स्टार्ट होतोय तर इकडं पण आहे पूर्ण या साईड पर्यंत. मित्रांनो हे बघ ह्योच तो टर्निंग एवढा खतरनाक आहे. हे बघा इथून पूर्ण गाड्या येतात या 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 इथून इकडं पूर्ण हे दस्तुरीला इथं पोचायला पार्किंग आहे सगळी. पण इथला व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना ज्यांनी नसल बघितलं मी त्यांना दाखवतो. हा मित्रांनो हे व्ह्यू तुम्ही बघू शकता काय खतरनाक आहे. हे पूर्ण मित्रांनो नेरळ दिसतंय. हे नेरळ पट्टा आहे हा पूर्ण नेरळ. हे बघा मित्रांनो एवढा खतरनाक. आता गाड्या इथून पार्किंगला लावलेल्या आहेत. आमची गाडी आम्ही आता पुढे नेतो इकडे लावायला. अरे चल सँडी बाय पण आलेला आहे आता इथून हे करत आम्ही सगळे जाणार. काय बोलतो सँडी बाय आणि कॉंग्रॅच्युलेशन लग्नासाठी आपल्या कॉलेजचा मित्र त्याचाही लग्न झालंय आणि त्या दोघा जण आल्या. तर चला आता डायरेक्ट भेटू तिकडच. चला
तर चला मित्र, आता दस्तुरी पार्किंगच्या इथं पोचलो. मस्त आमची धन्वी इकडे लावली पार्किंगला. तर आता तिकडं सगळी मंडळी आली, तिकडे भेटतो तुम्हाला. चला मंडळी. मित्रांनो, आता आम्ही एंट्री केली दस्तुरीच्या इथून आतमध्ये. इकडं माथेरान मार्केट आहे त्या साईडला जायला. हे बघा, हे असं डोक्यावरती वजन यायला लागतं. जे कस्टमर येतात त्यांना घेऊन जाता येत नाही ते. पण इथून ऑटो पण आहे. बाकी ही आमची एवढी गँग आहे. आणि इथून रिक्षा वगैरे सगळं आहे मित्रांनो. पण कसं आहे, चालत जायची ती मजा आहे ना, ती रिक्षात जायची नाही. इकडे सगळ्या सुविधा काय. सासूबाई पण बोलत होती माई येतो, पण घरी कोण आहे. हा ना. आणि बघा इथं मित्रांनो टांगे घोडे सगळे. इकडे सगळे दुकान आहेत मस्तपैकी. एंट्रीलाच. हा सोनू कसा वाटतंय? एक नंबर. आणि बघू आज किती धमाल होते ते तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही. हे बघा मित्रांनो, अशी रिक्षा आहे चार्जिंग वाली. हे सिम्मी, हे बघा अशी रिक्षा आहे ऑटो चार्जिंग वाली. हे असे जातात म्हणजे मार्केट पर्यंत भेटते. पण आम्ही चालतच जाणार आहे. तुम्हाला खूप काय दाखवायचे, तर चला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. अक्षय मित्रांनो, आम्ही एका वर्गात शिकलोय अक्षय आणि मी. मग अक्षय काय फिरवतो का नाही आम्हाला इकडे? 100%. घोडे सगळे घोडे सगळे इकडे लागलेत. बस सरती कुणाचे आहेत नक्की? माल पळायला लागेल वाटत. हे बघा मित्रांनो, इकडे पूर्ण सुविधा आहेत घोड्यांसाठी. ज्यांना घोडे घेऊन जायचे, कुणाला ऑटो घेऊन जायचे, सगळं इकडं आपले मेहनत करताय सगळेजण. साफसफाई वगैरे. हे बघा घोडं केवढं हात काय रे अक्षय? योग पळवून न्याव का? तुमच्यासाठी फ्री आहे. हा ना. येतो का? मेहनत करता सगळी, म्हणजे आवडे उन्हातून आणायला आगात. बरोबर आहे ना? मित्रांनो, हे एक स्टेशन आहे इथलं. आणि या ऑटो वगैरे आहेत चार्जवाल्या. इकडे सगळे आंबे पेरू बिरू घेऊन बसलेत. हे चला थकले काय लगेच? चला चला पटापट. तर चला मित्रांनो, आता जास्त काय ना दाखव, तुम्हाला तिकडेच भेटतो धमाल करताना. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं होतं, माथेरानमध्ये जे काम करतात ना, ते टांगा घोडेवाले, ऑटोवाले, बाकी ते जांभळं करवंद आंबे सगळे घेऊन येतात ते महिला. बाकी कुलीचं काम करतात ते. खूप मतलब असं जड काम आहे. तरी पण इकडं उन्हात म्हणजे माथेरानमध्ये करावं लागतं पोट पाण्यासाठी. मी तुम्हाला थोडक्यात सिनेमॅटिक सीन दाखवतो सगळ्यांचे मेहनतीचे. मित्रांनो, तुम्हाला माथेरानची राणी देखायची, म्हणजे गाडी आगीन गाडी देखायची. 1 2 3. चला 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 चला. बॉंग. हे आमचं डब्बा सगळं. मित्रांनो, इथं आमची गाडी आहे, कारण हीच मजा आहे. मजा करीत जातो जरा. आणि असली गाडी तुम्हाला तिकडे मार्केट का दाखवतो जरा आली तर. कारण आता हे सगळं पटरीनं आम्हाला चालत जायचं आहे. बघ, ही पटरी आहे, पूर्ण चालत जायचं आहे. इथून अर्धा 1 घंटा लागेल. मग तिथून अर्धा की 1 घंटा आम्हाला जट सरत्या चट घोड्याच्या. आणि मला पहिले घोडा सांग, म्हणजे घोडा तुम्हाला घोडा सांग. पण आता मला घोड्यासारखा पडायला लागेल ते ग्राउंड मध्ये. तर चला, इकडे फुल डेंजर सीनात माकडा बिकडा काही बॅगा बिगा पळायचा. आमच्या सोबत छोटा ब्लॉगर पण आहे. हा, हे आमचा छोटा ब्लॉगरही आलाय. हे बघा, हे ऐकर. हा. आणि मित्रांनो, त्याच्या चॅनलचं नाव आहे जय गावठी कॉमेडियन. जाऊन पटापट त्याच्यावर ब्लॉग दे का, खूप सारं प्रेम द्या. त्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. मित्रांनो, असं आम्ही बारीकपणात हे पटरीवर का पडायचो ना, असं चालत जाऊ. येतो का? काय थांबले? मित्रांनो, इकडे माथेरानची राणी आली आहे. राणी बा तुम्हाला दाखवतो. माथेरानची राणी कोणाला सांगता? दाखवू दाखवू दाखवू. हे बघा, सोनवा. माथेरानची राणी. हे बघा मित्रांनो, लाज कसा वाय? बरोबर.
सगळ्याच आहे. मित्रांनो सगळेच कणू चालायला लागल्या. सगळ्याची आवा टायर्ड झाली इकडं. मी आता पादत नाही. पाजलो ना तुझे तोंडाव पादायला लागेल. तुझे तोंडाव पादायला लागेल. आता तुला जोश येईल देवीला चढवलेलं वर. कारण माझ्या पादाचं लय आठवण काढायला लागली. काय रे. चला मित्रांनो आता आम्ही या रोडाने चाललो जिकडून गाड्या वगैरे जातात ते. आणि या साईडनं पटरी आहे. मग अशी आलेलो पटरीन चालत पण आता मग रोडान जाऊ दे. मग त्याच आता रोडान चालतोय बघा. मित्रांनो आता आम्ही पोचलोय. चलो चलो चलो. नको नको पेरू असू दे. आताच काढले अजून जांभळं वगैरे काढल्यात. पिला पिला थंड वगैरे घरी आल्यावर कधी घरी इथं नको घरी आल्यावर. हा चालेल चला. सगळे मित्रांनो हे आपले मेहनत करणारे माणसं आहेत. आंबे पेरू जांभळं वगैरे खालून घेऊन येतात एवढ्या डोंगरावर चढून माथेरानमध्ये. बसते माय गोडाव नको. मित्रांनो हे बघा इकडं पूर्ण मार्केट आहे. पूर्ण खरेदी करू शकता तुम्ही. चला मग मित्रांनो आपली इंस्टा युट्यूब जरा फॅमिली भेटली होती आणि बरं वाटलं. लय वर्षात ना आम्ही माथेरानमध्ये आलो ना. आम्ही तसं याच गपचूप मध्ये अभी शादी को 2 साल हो गया और अब भी लेकर आए हो. वो भी शरीयत है इसीलिए. आता मित्रांनो तुम्हाला आम्ही ना आदिवासी गार्डन दाखवतो. कोट आहे त्या. नील भाई अरे चल. हो मी काय म्हणते हा आदिवासी गार्डन कोट आहे. चल तुला दाखव तू. मित्रांनो इकडे आदिवासी गार्डन आहे. तिकडे सगळ्या पोरा पोरी सगळे इंडाया असतात त्या गार्डन मध्ये. त्याच्यामुळं आदिवासी गार्डन असं ते म्हणजे ओळखलं जातो आमच्या आदिवासी पोरांमध्ये. हे बघ कसा डोक्यावर वजन नाही आला अगोदर मित्र. डीजे वाला आलाय आता. त्या डीजे वाजवायला सांगायला अगं चल. आला का बरं ना. या इकडे या इकडे गार्डन मध्ये केक नाही असत मजा म्हणून. अरे बाबा
मित्रांनो आता कॅमेरामॅन आलाय भले लगीन झालाय बायकोल सोडला पण आता कॅमेरा सगळा ह्यो हँडल करेल सांगू नको आपले आणि मित्रांनो आमचा आदिवासी गार्डन कोट आहे त्या तुम्हाला दाखवत याच आहे त्या आता हे सगळेजण भेटतील मस्त फोटो काढून जाऊ फटाफट क्या बोलता सुन भाई कैसा है आपका स्वागत है तो हम लोग साथ में गार्डन माथेरान शाळा जाता का ना सगळ्यांना माहितीये की तू योगेश दादा आहे हा. आणि सगळ्यांना माहिती तुझं लग्न झालंय पण सांगू नका ए उडी नको घालू जीव लागली का पुरी आल्या बोसकल पोटात आतडी बाहेर नि कातडी बाहेर मित्रांनो पहिले हे टुन्ना जाऊ आम्ही आता तेव्हा दुर्गीना लायल्या त्या हे सवाल पूर्ण हे झूम करून सगळं गाव दिसत गावाचं नाव काय आहे रे काय माहित गारबट का काय गार भट्ट काय माल आहे ना माहिती मित्रांनो पण हे कोणता तर गाव कवलारू घरा त्या आणि आता तिकडे फुग्याची गेम आहे हे बघ फुग्याची गेम आहे खपाखप फुग पुढे देख कसं मा चलो पुगा फोड़ने पुगा छोटे ब्लॉगरचा भाऊ राहायचं चालय पार्ट्या करा इकडे तुला सोडून एकटा चिकन खाल्लं माझ्याकडे काहीच नाही पैसे देते आओ की छोटी बहन है उससे पैसा मांग रहा है मित्र ऑनलाईन इकडे चालत ना त्याच्यामुळे 20 रुपया हे थांब हे देला गंडायला आहे हे परत पैसा 500 नोट्या घडी घे दे तू दे मेरे पास कुछ नहीं है नाही दिलं बहिणीचा प्यार आहे भावा प्राइस आहे त्याच्यात जिंकला तर नाही 30चे जर 6 येतील भाई कैसा आहे? फोडायला लागेल हे कसं आहे गणत हा हे मग चल फर्स्ट प्राइस 200 रुपये काय हे जर पहिले या नको प्याऊ दे नंतर पहिले फुगं फोडू हे सिम्मी गेम फ्री सिमेल नेम आहे का धन्यवाद बाकी 20 आला 30चा आपण गेम खेळू काय द्या गोळी भरा हे किती 5 फोडल्यावर पैसे परत पहले इसका निशाना बहुत अच्छा था पहिले खा मग कसं फुगं फोडी माहिती आहे इकडून गोळी लाईनी ना असं काय करतो नया वर्ड थांबा तेवढं 5 काम पहिले एकदा क्लिअर करू दे मला काय समजलं ना 30 रुपयामध्ये किती 6 मध्ये जर 5 फोडलं तर परत दिलेले पैसे गेमचे आणि जर 6च्या 6 फोडलं तर डायरेक्ट 200 रुपये बघ आज मग बिर्याणी काय आहे 200 रुपये मीटर टेकून मार ना हे पनोती आई आकलून द्या आणि 5च्या 5 फोडीन मैं आती हूँ तभी क्रिकेट में जीतते हो केवढे वेळा हरलो आम्ही हे डोळे मिटकून या बघ इकडे फुगा रे कानात गोळी मारीन बाळ बोलले
अजून जैसे मैंने सिखाया वैसे ही करो. मला नाही करायची. अरे कंटाळा. अजून किती बाकी आहे? अरे रे नवरोबा. 4 दोन पोडायला. बोललं तर मला पैसे मला परत अरे काय हुकला. आता मार चल मेरे को थोड़ी एक चान्स आता है. जाऊ दे एक नाही मार. नाही नाही अरे मार नाही एक गोळी मार माझ्या पायावर कसे मारतात इथे याचे पाय हरलू है चला इथून. देखा मुझे पता था ये ऐसे यांचे सांगेगा. पाय मार. ऐसे सांगणार मेरे को. अरे चला दादा मित्रा मजा आली तेवढं 4 फोडलं तर योग बाकी होता माझ पैसे माल परत गवलं असतं पण 6 फोडलं तर 200 पण याशी पनवती होती माझी पाठी ना त्याचे पाय उकली. आप लोग दोनों मेरे भाइयों के इसके. चला मित्रा बाईच्या राऊंड टॉप. आता मित्रा वेट भांडणं करण्यापेक्षा आता डायरेक्ट गोऱ्याच्या सारख्या असते ना तिकडे तुम्हाला भेटतो. याचे पाय हरलो तेव्हा मला काय सांगायला लागले आता चला आम्ही घोड्यासारखी काय जातो तुम्हाला पहिले गार्डनचं शेअर म्हणजे गार्डन तुम्हाला इथून चला इथून आता गार्डन इथून चल ना आता इथून. मनी गेली बा. बाकी नाही बघा ना. ऐक ना, मध्ये आता फुगा नाही देणार, बाटली देणार, पाय नाही देणार. आणि मग तुला जोडायचा ना माझं नाही. आता सगळ्याला आपण किती 10 जण आहो ना. आमचं आलं तिकडे जातो. अरे बरं आहे ना कधी आता आम्ही आहे तिकडे जातो मागाशी. मित्र आहे आता. हे नवऱ्याला घ्यायलाच लागत ना रे. माझं बॅग देते. आहो घ्या ना. आहो. नाही आंबं खाला आमच्याकडे. हे देख मित्र हो याच्याकडे आमचे पाठ बाहेर काल हिंडता ना ते कोण आहे माहिती आहे आमचे जे रोक मध्ये फॅन म्हणजे मित्र आहे ते. ये चलो. बरंच बायका सांग गोर झाला हे गड्या घरी ना उरवू. ओके धन्यवाद आमच्या पटक्यान जाऊन येतो. चला आता सध्या जातो आमच्याकडे माय पळणार आमच्याकडे. पैसे के इसका नाम ही घोड़ी है. घोडा घोड्यासारखं पळायचं. तर मित्र आता काय कुठल्या आल्या आमच्या गादी आल्या जास्त धावपळ ना त्याच्यामुळे आम्हाला पळायला जमात पण तरी नाकातून शेंबूड निघ परत पळण देख का ना तिथे जर चान्स भेटले तर बघू आता जाऊ आणि तिकडच भेटू मित्र कारण आता इथं सगळे आपली इंस्टा युट्यूब फॅमिली भेटली खूप सारा प्रेम मित्र कसं आहे की अशी जीव लायताना माणसात त्याला आपण इग्नोर ना करू शकत काय मी. बरोबर आहे. नाही पुष्पा झुके का नाही पुष्पा हे घोडा लात मारी ना मला लात मारी ती कमी पण त्याची कसा आहे बघ गुढींसारखी शिकली आहे कसा ये बांध रे हेड बांध निघली काल. नवरी हूँ ना तो तुम मेरे को ऐसे कैसे सांगते हो. कैसे सांगेगा मग कौन से चांगला सांगो ना मेरी नवरी किती क्यूट आहे. खुले से सांगेगा तर तुम्ही आवाज येतो आता मित्र हो अभी मला सांग तू अगले साल इसकी शादी है. आणि मित्र तुम्हाला खरं सांगू या आला बायकाल घरी ठेवून कोण ना सांगू याच्यातलं कोणातलं ना तर माझं तिकडे मारतील सांगतील तुझा व्हिडिओ ना आम्हाला कळव कारण हे लोक इकडं आला आज शायनिंग माराय खरं एक दिवसात कोणाला माहिती होईल का बायको आहे का ना. खोटं हे सिमी का दोस्त ए सिमी का दोस्त. हाँ गुस्सा हो गया हे पॉइंट बघायचा का आम्हाला मित्रांनो इथे खंडाळा पॉइंट आहे हे बघा हे खंडाळा पॉइंट बघायचा का ना लोणावळ्याला जायला लागेल मग इकडूनच दाखवून येतो. तर चला मित्र खंडाळा पॉइंट कसा आहे तो जरा देखून याव आणि तो तुम्हाला दाखवीत मग मित्र हो कसं मजा लुटता सगळं एक नंबर आहे. रोख काय सांगू तो रोख मध्ये हा
रोक मध्ये सगळं हा मला एक ऐकायला भेटला इकडे ना सकाळी 5-5 वाजता येतात. हा ना मग? काय वसुनी मला सांगितलं काय पण 5-5 वाजता म्हणजे लोक येतात इकडे एवढा क्रेज आहे शर्यतचा. हा ना हा मित्र कोण कोण सकाळी चाललंय पण आम्ही दुपारी आलो त्याच्यात काय फरक नाही कारण का आम्हाला भाकरी भजून नाही होत्या रानात काय आलं. किती वर्ष झालं? अरे तुमका वार पोचलं आमचा होमगार्ड जरा आम कॉलेज मित्र हो पण तुम्हाला नंतर सांगू काय गोष्टी बरोबर ना घरी बसून काय आणि कॉंग्रॅच्युलेशन तू नोकरी लागली बरेच आमचे मित्र त्यांना नोकऱ्या लागल्या आणि माझाच उन्हाळी होता असं मला वाटत माले ना लागले ना कारण या मित्रावर लगीन केलंय खंडाळा पॉइंटचा व्ह्यू दाखवतो परत आपल्याला फोटो काढून जाऊ. ये भी लिंबू का पेड़ है क्या? हा लिंबाचा पेड बरोबर येईन ओळखलाय लिंबाचा पेड हे बघ पण लिंबाचा आहे बरोबर मित्र हो मी 2 वर्ष आमाकडे राहून भरपूर काही झाडावळ काय शिकली हे बघ लिंबाचा झाड लिंबाचं ना ते सफरचंदाचं झाड आहे. अरे तो मैं आपको पूछ रही थी लिंबाचं झाड मात्र झाडात ना. नहीं इसी ने मेरे को रास्ते भर में सांगा कि ये देख सिमी नींबू है, ये देख सिमी नींबू का झाड़ है, तो मैं वही पूछी यही है क्या? वळ काय शिकली ए, सफरचंदाचं द्या. ते जाऊन दिलं पडवा नीला बरोबर फोटो सो मच बरं आहे ना मित्रांनो आपला नितीन पारधी पत्रकार मित्रा कसं नाही म्हणते दुर्गी नाही तुम्हाला दाखवू हे देख पण हा मग पैसे ना त्याच्यामुळे आम्ही झूम करून दाखवून सगळ्या गोष्टी तो खंडाळा पॉइंट आहे आणि मित्रांनो हे बघ दरी कसली मोठी आहे आणि मित्रांनो तुम्हाला खरं सांगू का जेव्हा आम्ही आमच्या मामाच्या गावाला राहू म्हणजे हे बघ हे गारवड आहे ना त्याच्या तिकडं बोरीची वाडी म्हणून आमच्या मामाचं गाव आहे जे गणपतीचे ब्लॉग मध्ये आम्ही धमाल करतो तो आम्ही 10वीला 11वीला असताना मग आमची मोठी आहे म्हणजे आमच्या आईची आई आम्हाला ना त्या गवताच्या ना का या गवात आहे बघ या वाळलेला त्याच्या मोळ्या बांधून द्यायचं ना आम्ही हे गारबडचे हे रस्त्याने आम्ही चढून इकडं मात्रांनी विकाय यायचो आणि तेव्हा काहीतरी 50-100 रुपयाला काहीतरी मुळी जी यायची पण फुल मजा यायची. आणि हे बघा मित्रांनो येतय गाव आहे हे कोणचा गाव आहे काय मला माहिती ना पण कमेंट करून सांगा मित्रांनो. आता हे रोडांना पटापट जातून कोण पहिला पोहोचा त्या देख तू 1 2 3 चला जायला नाही हे पळला हे खाऊन खाऊन माजली पळ मित्र यांच्या आधी मा पोचन अरे ए खंडाळा पॉइंट वरून हे पहिले पोहोचलो काय रे ना हे तू कसं वाटत पहिली जिंकली मग जिंकलो ना. ए, मग आता गोळ दिली गोळा आता तू गोळा देत चल लागल्यात मित्रावं ही बरीच खोटी बोलत आहे हे अशी पायावर गुडघ धरून आली आहे या पोरा जिंकल्या याच्या आमचा जय जिंकलाय हॅरी पॉटर याच्या पहिला हा पहिला फर्स्ट प्राइज आता काय ना भाकरी होतील बाकी काय ना तर चला मित्रांनो जरा सगळ्यांना भुकी लागली आहे ते ग्राउंड जाता जाता मध्ये जर जागा भेटली तर आम्ही भाकरी खाऊन घेतो. दोस्तों ये देखो ये भी फैमिली हो चुकी सिमी अपनी फैमिली का हाँ दोस्तों पब्लिक को हमारी भी फैमिली देखना है अगर नहीं देखना है कि देखना है कमेंट करो फटाफट. घोडे जर आम्हाला सरती ना दे काय गौरीत आवडी आलंय घोड्यासारखे पळे तिकडे नुसतं पॅन गावदा सगळे आपली फॅमिली आहे रे. ओके थँक्यू. हाय कशा आहेत मस्त तुम्ही एकदम मजा. हे झाला माझा महाराष्ट्र कंबलवाडी. चलो अभी हम जा रहे हैं ओलंपिया. ग्राउंड मध्ये जातो मित्रांनो जर तिकडे आम्हाला शर्ती बघायला नाही भेटल्या तर हे सगळे आमचे पाटे आलेले सगळ्या लाईनीत उभी करीतून घोड्यासारखी पळी तू बघ. तर मित्रांनो आता आम्ही यो रास्ता चुनतू कारण इकडून पूर्ण पब्लिक चालली त्या साईडला इकडून आली मात्रांवरून आणि आम्ही इकडून का जातो तुम्हाला माहिती आहे अरे भाकरी का रस्ता ना भाकरी का आणल्या बायकोने मरमर बुजली अरे मग त्या भाकरी का आल्या पाहिजे ना आणि एक माणूस आमच्यातला कमी झाला त्या बरा झाला कारण भाकरी 2-2 गव आहे बसल्या ना तर अर्धे तूच मरायला लागत. इधर बंदर कितने देखो ना. अरे बहुत है मित्रांनो झगडा नाही येते इधर बैठे मित्रांनो हे बघ कवडी आत इकडे बरेच दिवसातून दे काय हा
हे बघ हे अठ्ठाई बसलाय गाडी हो देख कसा ह्यो इकडं हे आणि अरे इकडे तेवढ्या बाबा काय रे हे भाकरी बिकरी नीट ठेवा ना आता डायरेक्ट नाही नाही रख रख पाण्याची बाटली आणली आहे आणि देख इकडे बसलाय इकडे यांची मस्ती चालू आहे बघ ह्याचा होत्या पळायला लागली होत्या हे काय रे रस्ता चुकल्या मग काल आली इकडून हे खरं आहे का ना इकडून रस्ता हा काय रे हे काय वाटत तुला ऑलिम्पियाला हा आहे ना काका धन्यवाद धन्यवाद आहे रस्ता आहे खराब झालाय ना इकडून कोण जाताना आता पटी काय माहिती इकडून कोण जाताना त्याच्यामुळे बोलतो रस्ता ना माहिती चला मित्रांनो आणि घेऊ दे ह्यो सोनू हे नीट रे ना तुला उचलून नाही आला आम्हाला बिनार सरती देखता जायला लागल हा मित्रांनो इथून फ्लिप टाकू का फ्लिप फ्लिप मोडशील एकटाच वाकडा वशील आणि हे पडशील रे हे नीट आरामात मित्रांनो काय भारी झाड आहे बा रस्त्यामध्ये पण ह्यो रस्ता जुना झाला त्याच्यामुळे काय माझे लक्षात ना पण आहे इकडून रस्ता हा हा ना चलो चलो पटापट चलो मित्रांनो यांचा जांभळा गवल्या मग तुम्हाला दाखवूया देख काय दाख आहे खुशबू भारी काय आहे नाही पता क्या है? तिथे काय आहे खजूर ना हे सोनू खामत मरशील हो बघ गडी पर खुशबू अच्छा है ए चला मित्रांनो याकडे जांभळा घरी कोण सांगा तर खजूर आहे या बघ या हा खजूर अरे या टच खातील आणि असं होईल सरती दे काय आलेली 10 जणांची गँग इकडच मिली तारा अशी पडलेली गवतील काय रे अरे सुनो हाँ। वो पादरा कीड़ा पता है क्या बास आता है हाँ। वैसा बास आया हा ना पुंगट्या बागोड ते पडाव बसून गेलाय वाटतं याचे नाकाला वासा आला त्यावर लय गाणं तुम्हाला का वासा आयुष्यात त्या पिंगट्या बागोडा हाताला लागून वासा आलाय का मला कमेंट करा मी तर असं हात लावून सुंगलं पण आहे. सुंगला मग खायचा होता हा. येन काय होता मग येन भाकरी नसतं घालणं आपल्याला वाढलं त्याच बरोबर यायन खाया पाहिजे होता तर मित्रांनो काय भारी रस्ता आहे बघ ना जंगलातून इकडं माथेरानचा रस्ता मस्त एकदम थंडगार हवा मित्रांनो इकडून आम्ही आलो कुठे आंबा आहे तोड ना दगड मारून सरती दे काय तुम्ही कंटाळी बाई का काय ब्लॉग देखून का अजून सरती ना दाखव अरे काय करू आवडी मस्त पैकी आपली इंस्टा युट्यूब फॅमिली भेटली सगळ्यांचं प्रेम अरे मजा आली फुर राडा आता फक्त सरती दे काय गवला तिकडे जाऊन दे काय गव्हात का ना त्यांना माहिती पण चला तुम्हाला दाखवू घोडे चालला तिकडं मित्रांनो ही मजाच वेगळी इकडं अये बागर पडली अर्धी पडली उचलून खाईन माती पण इकडे हे रानात मस्त असा सुनाटेल बसून ना या अंड्याचा बुर्जी आणि भाकर बनवली फुल मजा आहे बघ सगळ्यांचं हा घ्या का पोट भरून काय बोलते भूक लागली आम्हाला मराय आमच्या आतड्या वाकल्या पोटात काय हो सब लोग थोड़ा दो ना तू तेवढाच काय कारण तू कमी बनायला तू उलास काय नाही अरे लाडा रे बस का बस 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 चला मित्रांनो आता आम्ही काय करतो पटापट खाऊन जेवतो थँक्यू हा बाईक असते ना क्या भाकरी निकलो इससे अरे लेट आले ना त्याही भाकरी का आल्या असत्या तुम्ही कुठल्या गँग अरे म्हणजे आपले नातेवाईक असे मी तिकडं ना किधर के सांगाव कुठल्या परत हा हा ना हा बरोबर भिलवर अरे तिकडे आपले घरचे आहेत नाही का तुला नसं माहिती म्हणे एक दिवस हा चला ओके धन्यवाद चला थँक्यू आणि द्या 150 रुपये काय बरोबर ना फोटो थँक्यू हा चला बाय काय रे बघत बस अर्धा तास जाईल याने नुसतं धड दाबल्या बटना हा म्हणजे याच्याला जो आवडेल तो ठे मित्र फोटोची बरोबर आहे. म्हणजे म्हातारपणा परत फोटो दे काय टाइम द्यायला आवड कडला चांगला ओके बाय बाय याला कॅमेरामॅनचा अवॉर्ड दिला पाहिजे नक्कीच भेटला पाहिजे तर चला मित्र आता डायरेक्ट सरतीचे ग्राउंड कच भेट आज का दिन फुल धमाल पब्लिक का प्यार हे बघा मित्रांनो
फायनली आम्ही ग्राउंडच्या इथं पोहोचलोय. ऑलिम्पिया रेस कोर्स. चलो चलो 7 किमी वरती आपला लगेच ग्राउंड आहे आणि तिथं दाखवू कसं काय ते मस्तपैकी. सगळे पांग्या झाल्या चालून चालून. चलो 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 चलो, क्या बात है. लेट्स गो मित्रांनो. हे आजोगावला आहे आम्हाला. त्याला बघून मला माझी जुनी आठवण आली. आजपर्यंत कोण कोणी बुमाचं ब्रँड वापरलं ह्या त्या नायकी बिकी, पण आजो जी चप्पल आहे ना, ही बघा, ही चप्पल बघून ना मित्रांनो, स्लीपर चप्पल निस्ती काय सांगता, रफ अँड टफ लय, म्हणजे किती वापरा तुम्ही तर वरीसनी गाडी आहे चप्पल. हे बघ ही अजून घालली ती आज आजोमुळं आठवण झाली मला, कारण मग आहे घालल्या. एक टाइम होता शाळेत जायला मला चप्पला नव्हत्या. मग आमचा आबा काय करायचा, चप्पल त्यांची जी असं जरा मागून घिसत ना दवपडात येईल नंतर लय वर्षांनी, ती मला अशी कोयत्या कापून आकार बनवून बारकी बनवून दिली, तसं मग शाळेत घालून जाईल. हे बघ मित्रांनो, ही चप्पल ती स्लीपर आज अजून घालली आहे, तर ती देखून मला आठवण आली म्हणून तुम्हाला दाखवायला. तुम्ही तुमच्या आयुष्यातला असं काही क्षण आहात का, मला कमेंट करून सांगा लवकर. हा आमच्या आयुष्यात हा ना, एक कवडा म्हणजे वर्ष तुम्ही म्हणजे किती महिन्यात ती गळत आहे एक चप्पल. याच्यात आगोटीत गेले. हा ना, म्हणजे लय महिने निघता. म्हणजे गरीब माणसाची एक ती ढालाई समजायची, पायाला वाचवून ठेवण्याची ना, पांगळ कोंड्याची. हा, ममदापूर वाड्याची. तर चला मित्र, ग्राउंड आलंय मग तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, ग्राउंड चेट पोचलो फायनली आम्ही. पब्लिक फुल आलेली आहे. हा सिमी, फायनली पोहोचलो ग्राउंड मध्ये आणि पब्लिक बघा ना किती आहे. हे बघा मित्रांनो, हे बघ मित्रांनो, पहिली पब्लिक दाखवू दे. हे पूर्ण पब्लिकने भरलेला आहे ग्राउंड. हे इकडं आहे पूर्ण आपले आदिवासी लोक, आपल्या आदिवासी समाजाची. बाकी इकडं डायरेक्ट जॉन सीना आहे रे, टोपी घालून. आणि मित्रांनो अजून हे बघ, इकडे पूर्ण पब्लिक आहे मित्रांनो. पूर्ण इकडे पब्लिक आहे आणि ही आपली पब्लिक. काय बोलते बाय लोक, दमलं मित्रांनो, आम्ही भलतं दमलो. आता घोड्याच्या सर्ती कशा होत्या त्या तुम्हाला दाखवतो. हे इकडं मस्त तयारी करायला घेतलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल. जल्द से जल्द राइडर्स आगे आ जाएं. रायडर्स हे देख, सगळे बघायला आलेले आहे पब्लिक मित्रांनो. आणि या क्रीडा म्हणजे जे ग्राउंड आहे त्याचं नाव आहे वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुल. याच्यातून सरती होतील आज. मित्रांनो, तुम्हाला क्रेज देखायचा आहे ग्राउंड मध्ये, देखायचा आहे. 1 2 3. तर मित्रांनो, अजून बरीच पब्लिक आली आहे. आता बघू कसं काय ते तुम्हाला दाखवू, कारण आता सर्ती चालू होतील आणि जेवढ्या होतील तेवढ्या तुम्हाला दाखवतो आम्ही. चला मित्रांनो, आता ग्राउंड मध्ये जरा क्रेज दाखवतो कसा इकडे सर्तींचा असाच. आणि आता सुरू होतील बघा. हे सिम्मी, चल पटापट ये इकडे बघायला. अरे कसं आहेस? अरे बरं आहे ना मित्रांनो, इकडे सगळे जमा झाले. हो हो हो, चलो. हे सिम्मी कसं आहे? कोई उठा रहा की नाही अभिषेक जा. एक नंबर. दुसरा इकडं म्हणजे काय तर मतलब कैसा आहे बताय. हा म्हणजे मित्रांनो, सोपा ना या घोड्यावर बसून गेल्यावर ते मट काय त्या काठ्यात उचलून आणायचं दोन्हीला. बाकी असं झाला तर चला अजून तुम्हाला दाखवतो.
Now we'll be taking all these riders who the first three. Manish Joshi. Prasham, I would request, please clear this crowd from here. Please clear the crowd. Maneda, Lakshanna, the crowd clear kara please titla. All right, for the final round, charity lifting final round. बघितलं का? हे तो टेलर आहे, पिक्चर बाकी आहे. क्या रे भाई, 2 बॉडी गाठ आणला जयचं. बाकी मित्रांनो मंडळी सगळी आलेली आहे, इकडे बसलेले, लांबून लांबून आलेले. सकाळी 5 वाजता घर सोडलं ते. आणि आम्ही इथं बरे आहेत ना, आम्ही इथं बसायचो पहिले यायचं तर. म्हणजे तुमचा इकडे गेलाय. हा टाइम बचपन से. इकडं पूर्ण मंडळी आलेली आहे. अरे बरे आहेत ना बाकी? हा आऊ तिकडे जरा ते शूट घे तू. हा हे काय झाला मित्रांनो. ए त्या मटक्या ना उचलले का तुम्ही? हातात उचलून पळा का? मीच घेऊन जातो. अरे ते ना मित्रांनो, हे बघा कशी पब्लिक आपली जमा झालेली आहे पूर्ण. आणि आता हे इकडं घोडं नाही जाता. काय बोलते? हा कसा क्रेज आहे मित्रांनो, पुरा पब्लिकने भरून गेलाय खाचाखाच मैदान. आणि मित्रांनो तुम्हाला मग मटकी दाखी तू. हे इकडून रायडर रेडी आहेत. आणि हे बघा या इकडं मटक्यात उचलायचं आहे. आला आला इकडं मडकी ना मावा हातात देतो उचलून. उचला हे मित्रांनो, या असे हे बघ 1 नंबर उचललं. 2 3 गेले 3. हे 2 आहे ना, एकानेच नेलाय. बाकी अजून इकडं आहे. असं मटका. ओके 1 नंबर. हा कसं आहे हे? तुम्हाला जर दातात उचलायला आली तर सिमी अभि तू 2 दात मी उठाले. तुझं दाती बाहेर बरं निघता ना. हे बघा मित्रांनो किती क्रेज आहे. दाखवू का अजून पब्लिक किती आहे? हे बघा पूर्ण पब्लिक इकडे बसलेली आहे. इकडे लागलाय वाटते काल. लागलंय. हा मित्रांनो कसा रिस्की काम आहे, कारण इथे सगळं सांभाळून करावं लागतं. कारण घोड्यावरती एवढं म्हणजे बसून घोड्याला पळवणं आणि ते काय मटका असेल खाली लाकडाने उचलणं ते खूप अवघड गोष्ट आहे. कारण तुम्ही बघितलं असेल इकडं मटके लावले होते. इकडं आपल्या दादाला पण लागलेलं आहे हाताला. हे बघा आणि मित्रांनो इथं लगेच सेवा पण आहे, ॲम्ब्युलन्स. हे बघा ते दादा जरा घोडा बिचकला त्याच्यामुळे पडले ते, पण ॲम्ब्युलन्स इथं म्हणजे सगळ्या सुविधा करून ठेवलेल्या आहेत. ज्या रेस्कॉस आहे त्या म्हणजे कुणाला रिक्स नको, कुणाला त्रास नको त्याच्यामुळे. तर मित्रांनो ग्राउंडमधलं सीन झालंय, म्हणजे ग्राउंडमध्ये जे इथे झाल्या ना ते झाले मटकं उचलणं म्हणजे काठीमध्ये. पण आता सगळे जमा केलेत, म्हणजे पूर्ण गोल ग्राउंड आहे, त्याच्या गोल चक्र मारतील. हे बघा इकडे दाखवतो, लोकल साठी असणार आणि ही इव्हेंट असणार आहे पुढील इव्हेंट. हे बघा मित्रांनो इकडे सगळे लागलेले आहेत आणि पूर्ण ग्राउंड किती मोठा आहे दाखवतो मी. पूर्ण हे चक्कर मारणार इकडनं याच्या मागून हे गोल 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 इकडनं पूर्ण तिथपर्यंत. मग कोणची काट बघू तुम्हाला दाखवे तू. On the horse ride,
मित्रांनो घोडा आता And the next event है carrying the balloon on the horseback. होय काका आता उडायला असता गाडी आलं. Second round start झाला आहे. पुरा फुफोटा उडायलाय बा. चलो 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 दमलो कोड ना उलट शम काय द्या आमच्या हातात उलट. So next event on the horseback, carrying the balloon, only for local riders. कसा रे हा दुरला इकडे राहिल्या त्या आवडी फोटो काढा आल्या बघा. सगळे आपल्या युट्यूब चॅनल आहे. चला चल हा ये घरी घेऊन ये. चला कसा गेला माझा बाजू नाही. आला घोडाला पडरो. चलो 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 आता आम्ही देखले आता तुम्ही जा दे काय शर्ती हा. अरे हे घोडे शमट्या मारता ये मित्र यांची काय हाऊस पिटली ना. चला उडाल हाऊस ये आरामात जरा. तेव्हा कसं बारके पोराला घेऊन आल्या. चला ये 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 ती पडली ती ले बेटा ये धर रे त्यांचं फोटो. ओके धन्यवाद. मायकल जॅक्सन गोळ्यादार की लात मारे ना उलटी. आय आय डायरेक्ट रेस कोसला. अरे वा माझी बायको माझी काळजी करीत रे. आये दमलू या ये आम मात्र गोड्या सरती दे काय आलू तू आणि मग दमलू आणि तुझी सून बाईन मला उचलून गेला ये. पळ 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 पडली तर होईल. चला चला मित्रांनो बरीच ताण लागली मला दे नशिबा माझं मला मागला का पण त्या दारू मिक्स केली तू मग तो पडत गेलो तू काच पिऊन तुम्हाला तिकडे पैसा घेऊन देऊ. हा बेफर जाऊ नको ना. ओ सासूबाई तुमच्या पोराने मला कलांगडू तर मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. अभी हम लोगों ने शहरत वैरत देखा, बहुत अच्छा लगा देख के. आणि कैसा हमारे मामा के गांव में आज हल्दी है तो तिकडे भी हमने को मजा करने का है. तर आम्हाला तिकडे जायचं आहे मित्रांनो. त्याच्यामुळे काय झालं की आम्ही जेवढा शक्य झालं तेवढं तुम्हाला सरतीच्या इथलं दाखवलं. आम्हाला एन्जॉय करायचा होता पण काय टाइम होईल त्याच्यामुळे आम्हाला काही जास्त थांबायला जमलं नाही. म्हणून आम्ही एकच निर्णय घेतला हळदीला लेट नाही झालं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे हळदीला कसा धिंगाणा होतो. तर मित्रांनो आणखी एक गोष्ट की आम्हाला आमची इंस्टा युट्यूब फॅमिली भेटली एवढ्या वर्षानंतर. म्हणजे मात्रांनी आम्ही आलो 4-5 वर्ष होऊन गेले. आम्ही म्हणजे नव्हतो आलो इकडं पण इकडं प्लॅन केला सिम्मीला कसं बघायचं होतं. आणि माझ्या ताई वगैरे त्यांना आहे आणि हे मित्र सोनू वगैरे त्यांना बघायचं होतं. तर प्लॅन केला की चला आपण एवढे दिवस सोशल मीडियावरतीच घालवतो तर कुठेतरी माइंड फ्रेश होईल, सगळ्यांना भेटणं होईल आपल्याला माथेरानमध्ये. तर मग मस्त आलो, सगळी पब्लिक भेटली मित्रांनो. एवढं सारं प्रेम बघून एवढं भारी वाटलं ना मनाला की आपल्याला जीव लावणारी पब्लिक आहे. आणि सगळ्यात मस्त आदिवासी गार्डन एवढं भारी वाट्या ना उधर देखकर मुझे सच में एवढा क्राऊड एवढी पब्लिक खूप मजा आली. म्हणजे ते आदिवासी गार्डन का ओळखलं जातो कारण आमची जी काही पब्लिक आहे म्हणजे जे आदिवासी पट्ट्यात राहणारे लांबून लांबून येणारे ते सगळ्यात पहिले त्याच गार्डनला जातात. आणि त्या गार्डनला म्हणजे जमा झाले ना
आमचे जे आदिवासी मुलं आणि बाकी जे लग्न झालेले हाय 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 तर ते सगळी पब्लिक पहिले त्या गार्डन मध्ये येते कारण तिथे सगळ्यांना हरवलं तरी ओळखलं जातं की कुठे आहे तू आदिवासी गार्डन. हा तर मग आदिवासी गार्डन कुठे आहे ते सगळ्याला तेच माइंड मध्ये सेट झालंय. त्या गार्डनचं नाव वेगळं आहे पण आमचे जे काही लोक आहेत सगळे त्यांच्या मनात एकच झालंय की तो आदिवासी गार्डन कारण का सगळे आदिवासी लोक त्या गार्डन मध्ये येऊन आराम करतात बसतात फिरतात आणि त्या गार्डन मध्ये ना मित्रांनो पहिले पाळणे होते काय काय वेगळे वेगळे प्रकारचे असे खेळ होते म्हणजे जत्रेसारखे जुळे वगैरे पण काय झालं यावर्षी नाही तिथं ते ठेवले काहीतरी कारण असेल पण काय नाही सगळ्यांना भेटलो मजा आली. आता तुम्हाला याकूच करायचं आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला रेस्कॉर्ड म्हणजे जसा की सर्तीचा घोड्याच्या सर्तीचा ब्लॉग माहित तसं मला घोडा चिडायचं तसं तुम्हाला टोपण नाव काय होता घोडा का काय चिडायचं बारीकपणात त्या मला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो ज्या चॅनलवर नवीन आहे त्याने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कर आता कर व्हिडिओ देखला झाला झाला आणि सबस्क्राईब कोण करेल आमचा आणि? आजो काऊ आणि bell icon? थांब पहिले सबस्क्राईब बटन दब दाबला ना खोटा बोलत तो ना दाब सबस्क्राईब बटन दाबला हा आता बेल आयकन ती घंटी बाई वाजे टीन वाजेल हा धन्यवाद. तर चला आता तुम्हाला आम्ही भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये मित्रांनो तर तुम्ही असाच एन्जॉय करा आमच्या ब्लॉगला आणि खूप सारं प्रेम द्या. लव्ह यू.